उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भातली कालच ही निवडणूक पार पडली, ज्याच्यामध्ये एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन हे उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाले, ते जिंकलेले आहेत. आणि त्यानंतर आता इंडिया आघाडीची नेमकी कोणती मतं फुटली, ते खासदार कोण ज्यांनी एनडीएला मतदान केलं याची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण एकूण 12 मतं फुटल्याचं समोर येते. फुटलेली मतं महाराष्ट्रातले आहेत असा दावा सत्ताधाऱ्यांनी केलाय, त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झालाय. मराठी खासदारांनी पक्षाची बंडखोरी केली का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय. एनडीए उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली आणि ते आता उपराष्ट्रपती झालेले आहेत. कालच या संदर्भातली निवडणूक जी आहे ती पार पडलेली होती. 427 किती मतं ऑपरेशन टायगरचं 427 मतदान हे एनडीएचं होतं, जे हक्काचं मतदान आहे. 318 मतं काँग्रेस इंडिया अलायन्सनी करून घेतले होते. त्याच्यात 427 मतं जिथे एनडीएची होती तिथे 452 मतं मिळाली आणि 15 मतं जी आहेत ती इनव्हॅलिड देखील झाली. त्या 15 मतातून 10 मतं ही एनडीएच्या कॅन्डिडेटची इनव्हॅलिड झाली. म्हणजे 427 आणि 452 म्हणजे 25 जास्त अधिक 10 म्हणजे 35 मतं अधिक जी आहे हे एनडीएच्या कॅन्डिडेटला मिळाली, आपण असं म्हणू शकतो. 35 मध्ये महाराष्ट्रातील किती आहे? या सगळ्याबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना नेमकं काय म्हणायचंय असं संभ्रम निर्माण झालाय. आणि असं आम्ही का म्हणतोय ते तुम्हीच बघा. ती मतं इंडिया आघाडीला मिळणारी होती, पण शेवटी निवडणूक निर्णय अधिकारी जे असतात ते कोणाचे असतात हे आपल्याला माहिती आहे. जसं महाराष्ट्रातल्या विधानसभा लोकसभा निवडणुकीत झालं तसं तिकडे होऊ शकतं. ही 15 मतं, त्या 15 मतांवरची जी खूण होती ती इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांच्यासमोर केलेली खूण होती आणि ती मतं अवैध ठरवली काही कारणानं. नशीब ते शिवसेना माननीय उद्धव ठाकरे पक्षाचे 25 मतं फुटली असं बोलत नाही आणि पवार साहेबांची 27 मतं फुटली असं बोलत नाही. असं विधान करणाऱ्यांचा मेंदू गुडघ्यात सुद्धा नाही, त्यांना मेंदूच नाही. हे कोण लागून गेलेत आमची मतं फोडणारे? हे तुम्ही निष्ठावंत जे राहिलेत आमच्या पक्षामध्ये ताकदीनं त्यांचा अपमान करताय. सगळ्यांचा निष्ठा या शब्दाचा अपमान आणि कलंक लावणारे हे लोक आहेत. हे जे बोलतायत कोणी स्वतः विकले गेले.